हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण प्रॉब्लेम सेट 18 याला स्टार्ट करणार आहे. तर आता बघा क्वेश्चन काय आहे, कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. नंबर कुठले कुठले दिलेले आहेत फ्रॅक्शन, 3/4 अँड 5/8. 3/5 आणि 5/8मध्ये कॉमन मल्टिपल काय आहे? कॉमन मल्टिपल म्हणजे काय की या दोन्हीच्या टेबल म्हणजे हे दोन्ही मिळून कुठल्या टेबलमध्ये येतात किंवा तो नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो. आता 8 बघा, 4च्या टेबलमध्ये 8 येतो आणि 8 1 जा 8 येतो. सो आपल्याला इथे काय करायला, डिनॉमिनेटर आपल्याला 8 आणायला लागेल. बरोबर, आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन करत बसलो तर त्याचं डिनॉमिनेटर जास्त येईल खूप. ठीक आहे, तर आता इथे काय करायचं आहे, फक्त 4ला आपल्याला 2ने मल्टिप्लाय केलं तर आपलं डिनॉमिनेटर काय येईल, 8 येईल. बरोबर, सो हे लिहून घ्या इथे, 8 इज अ मल्टिपल ऑफ 4. बरोबर, सो मेक द डिनॉमिनेटर, मेक 8 as the common denominator. तर आता आपल्याला काय करायला लागेल, 8 इज अ कॉमन डिनॉमिनेटर, दोन्हीकडे 8 येईल असं आपल्याला कॉमन डिनॉमिनेटर हा घ्यायला लागेल. त्याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल, 3/4ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2ने. म्हणजे 4ला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर 8 येतं. लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणतात, ज्याचे डिनॉमिनेटर सेम असतात त्याला लाईक फ्रॅक्शन म्हणतात. ज्याचे डिनॉमिनेटर सेम नसतात ते अनलाईक फ्रॅक्शन्स असतात. ठीक आहे, तर आपल्याला लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, आता तर 4ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला डिनॉमिनेटर मिळेल. सो मग काय करायचं, इथे 3/4 इंटू इज इक्वल टू, आधी करून घेऊ, 3 × 2/4 × 2 म्हणजे मग हे काय आलं, 6/8 आलं. मग आता 6/8 आणि 5/8 मग झाले कॉमन डिनॉमिनेटर, लाईक फ्रॅक्शन झाले. येस, सो त्यावर लिहून घ्या, दस 6/8 अँड 5/8 आर the like fractions. आता बघा नेक्स्ट काय आहे, 3/5 आणि 3/7. बरोबर, आता इथे पण आपल्याला मग काय बघायला लागेल की दोघांचं मल्टिपल काय येईल. जर आपण हे दोन्ही नंबर घेतले तर या दोघांचं मल्टिपल काय येईल, तर 5 7 जा 35 आणि 7 5 जा 35. सो आपल्याला काय घ्यायला लागेल, 35 आपल्याला डिनॉमिनेटर आणायला लागेल. सो हे आधी लिहून घ्या सोल्युशनमध्ये, द नंबर 35 इज मल्टिपल ऑफ, कशाचा मल्टिपल आहे, 35 7चा पण आहे आणि 5चा पण आहे. सो मल्टिपल ऑफ बोथ 5 अँड 7. बरोबर, सो परत काय लिहायचं, सो मेकिंग 35 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर, कॉमन डिनॉमिनेटर. सो आता बघा काय करायला लागेल, 3/5ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 3 × 7 आणि 5 × 7. का 7ने केलं, कारण 5 7 जा 35. सो इथे काय आलं आहे, 7 3 जा 21/35 आणि 3/7ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 5ने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण आता इथे आपल्याला 35 आणायचं आहे. सो 7 5 जा 35 आपल्याला माहिती आहे. सो 3 × 5/7 × 5. सो 5 3 जा 15/35. झालं, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आले. सो देअरफॉर 21/35 अँड 15/35 आर रिक्वायर्ड लाईक फ्रॅक्शन्स. चला नेक्स्ट बघूयात. ओके, थर्ड वन बघूयात. ओके, काय आहे आता इथे बघा, हिअर 10 इज अ मल्टिपल ऑफ 5. बरोबर, 5 हा 10चा म्हणजे 10 हा 5चा मल्टिपल आहे, कारण 5च्या टेबलमध्ये 10 येतं, 5 2 जा 10. सो डिनॉमिनेटर आपल्याला काय करायला लागेल, कॉमन डिनॉमिनेटर 10 घ्यायला लागेल. सो हे लिहून घ्या सगळ्यांनी. आता 4/5ला आपल्याला मग कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 10 आणायचं असेल तर 2ने. सो 4 2 जा 8 अँड 5 2 जा 10. सो काय आलं आन्सर फायनल, 3 and 10, 3/10 अँड 8/10 आर रिक्वायर्ड लाईक फ्रॅक्शन्स. करूयात, 2/9 अँड 1/6. आता इथे कसं करणार, 9 आणि 6मध्ये
आता तुम्हाला लक्षात येतं आहे का, 9 आणि 6, समजा आपण 9ला 2ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 18 येईल. 6ला 3ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 18 येईल. तर आपल्याला कॉमन डिनॉमिनेटर काय आणायला लागेल, लिस्ट कॉमन बघायचा, बरोबर. मग मी 9 × 2 का घेतलं, कारण मग मला माहिती आहे 18 हा 6च्या टेबलमध्ये पण आहे आणि 9च्या टेबलमध्ये पण आहे. सो तो कॉमन लिस्ट कॉमन मल्टिपल आहे दोघांमध्ये, 9 आणि 6मध्ये, बरोबर, 18. सो आपल्याला डिनॉमिनेटर काय करायला लागेल, आता 18 आणायला लागेल. सो इथे लिहून घेऊ आपण आधी, लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 9 and 6 इज 18. सो काय करायला लागेल आपल्याला डिनॉमिनेटर, सो मेक 18 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर. हे प्रत्येक वेळी तुम्हाला लिहायची गरज नाही, हे तुम्हाला कळावं रीड करताना, नंतर तुम्ही परत एक्झामच्या वेळेस परत हे बघायला लागला, विसरला हे कसं आलं, हे डायरेक्ट 2/9 × 2 का केलं, तर हे ह्याच्याकरता मी लिहून देते. आता बघा 2/9ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला गेलं आता, 2ने. सो 2 × 2/9 × 2. सो हे आलं 4/18. आणि 1/6ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 3ने. सो 1 × 3/6 × 3. का, आता आपल्याला डिनॉमिनेटर 18 आणायचं आहे. सो 3/18. मग आता आले दोघांचे डिनॉमिनेटर सेम, 18 आलं. मग हे काय झाले, आता लाईक फ्रॅक्शन झाले. सो देअरफॉर 4/18 and 3/18 are required like fractions. नेक्स्ट बघूयात फिफ्थ काय आहे, 1/4 and 2/3. आता इथे दोघांमध्ये बघा कॉमन काहीच येणार नाही आहे, पण मग आपण त्याचा काय काढू शकतो, लिस्ट कॉमन मल्टिपल काढू शकतो. म्हणजे 4च्या टेबलमध्ये बघा आता 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. आणि 3च्या टेबलमध्ये पण 3 × 4 = 12, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 12 हा त्यांचा दोघांचा काय झाला, कॉमन मल्टिपल झाला. सो 12 डिनॉमिनेटर आपल्याला आणायला लागेल दोघांचा, म्हणजे मग ते लाईक फ्रॅक्शन्स होतील. सो आपण आधी लिहून घेऊ असं, लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 4 and 3 इज किती आहे, 12. सो मेकिंग 12 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर. सो 1/4ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 1 × 3 and 4 × 3. सो 3/12. आणि 2/3ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2 × 4 and 3 × 4. सो 8/12. सो हे झाले लाईक फ्रॅक्शन्स. सो खाली लिहून घ्या, देअरफॉर 3/12 and 8/12 आर लाईक फ्रॅक्शन्स. नेक्स्ट बघूया 6th. चला आता हे बघा, 5/6 आणि 4/5. परत 6 आणि 5चा कॉमन मल्टिपल काय आहे, 6 5 = 30 आहे आणि 5 6 = 30 आहे, बरोबर. सो हा लिस्ट कॉमन मल्टिपल झाला. आता तुम्ही 6चा टेबल म्हणायला गेला आणि 5चा टेबल म्हणायला गेला तर दोघांमध्ये जे कॉमन येतं, तर कॉमन काय येतं, 30 येतं. सो तो नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे. सो आपण लिहून घेऊ, लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 5 and 6 इज किती आहे, 30 आहे. सो डिनॉमिनेटर कितीचा करायला लागेल, 30चा. सो मेकिंग 30 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर. फाईव्ह अपॉन सिक्सला आता कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, मग आपल्याला 5 × किती करायला लागेल, 5नी, आणि 6 × 5. सो 25/30, बरोबर. आणि 4/5ला कितीने करायला लागेल, 4 × 6 and 5 × 6. सो 6 4 = 24 and 5 6 = 30. मग हे काय झाले, लाईक फ्रॅक्शन झाले. सो देअरफॉर 25/30 and
24/30 आर लाईक फ्रॅक्शन्स. चला नेक्स्ट बघा काय आहे 7. 3/8 अँड 1/6. आता ह्यांच्यामध्ये परत कॉमन मल्टिपल कुठला येईल, तर तुम्ही जर 8चा टेबल म्हणायला लागले तर 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24. आणि 24 हा 6च्या टेबलमध्ये पण येतो. कधी येतो? 6 4 जा 24. सो दोघांमध्ये कॉमन मग कुठला मल्टिपल झाला? 24. मग आपल्याला डिनॉमिनेटर 24 करायला लागेल. सो हे लिहून घेऊ आधी. पहिले काय लिहून घ्यायला लागेल आपल्याला? लिस्ट कॉमन मल्टिपल. हे लिहून घेतलं मी. आता 3/8ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 24 यायला. 8 3 जा 24. सो 3 × 3/8 × 3. सो 9/24. पुढचा नंबर काय आहे? 1/6. आता 1/6ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 4ने. सो 6 × 4. सो 4/24. सो हे झाले लाईक फ्रॅक्शन्स. चला या प्रॅक्टिस सेटचा लास्ट प्रॉब्लेम बघूयात. 1/6 अँड 4/9. आता या दोघांमध्ये पण बघा 6चा टेबल तुम्ही म्हणायला घेतला तर आणि 9चा टेबल म्हणायला घेतला तर कॉमन काय आहे त्याच्यामध्ये? 18 कॉमन आहे. 6 3 जा 18 अँड 9 2 जा 18. सो लिस्ट कॉमन मल्टिपल काय झाला? लिस्ट का म्हणते मी? जवळच्या जवळ म्हणजे 9 तुम्ही 4 जा 5 जा करत गेला. आता दोघांमध्ये 6 आणि 9च्या टेबलमध्ये जो एकच नंबर कॉमन येतो तो आपल्याला लिस्ट कॉमन घ्यायचा आहे आणि जो पहिले येतो. सो आपण काय घेणार आहे आता इथे? 18. सो लिस्ट कॉमन मल्टिपल हे मी लिहून घेते. आता 1/6ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 1 × आणि 6 × कितीने करायला लागेल? 6 3 जा 18. सो 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 3/18. आणि 4/9ला कितीने करायला लागेल? 4 × 2 अँड 9 × 2. सो हे किती झाले? 8/18. सो लाईक फ्रॅक्शन्स काय आले? देअरफॉर 3/18 अँड 8/18 आर लाईक फ्रॅक्शन्स. खूप सोपं आहे हे. फक्त हे जर तुम्ही प्रॅक्टिस केली रेग्युलर तर तुम्हाला हे सोपं जाईल. आता असे इथे खाली वेगवेगळे नंबर घेऊन बघा आणि त्याचं मग लाईक फ्रॅक्शन्स काढून बघा. जमतं आहे का तुम्हाला? किंवा तुम्हाला गुगलवर तुम्हाला ह्याचे हे मिळतील, तुम्हाला वर्कशीट्स मिळतील, ते सोडून बघा ते जमतं आहे का. ठीक आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.